अयोध्येत राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील 8,000हून अधिक दिग्गजांनी या भव्यदिव्य सोहळ्याला हजेरी लावली। मात्र महाराष्ट्रामधील सरकारमधील नेते मंडळी निमंत्रण असूनही त्यावेळी अयोध्येला गेले नव्हते। मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचा अयोध्या दौरा जाहीर झालाय। त्यानुसार येत्या 5 फेब्रुवारी रोजी हे सर्व मंत्री अयोध्या वारी करतील आणि रामलल्लाचं दर्शन घेतील। रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर भाजपनं अयोध्या वारीचा टाइम टेबल तयार केलाय। त्यासाठी ज्या राज्यात भाजपचं सरकार आहे अशा राज्यातील मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळाला रामलल्लाच्या दर्शनाची वेळ देण्यात आली आहे। त्यानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाला येत्या 5 फेब्रुवारीची वेळ देण्यात आली आहे। त्यामुळे ही सर्व नेते मंडळी त्यावेळी अयोध्येला जातील। खरं तर राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रण आलं होतं, मात्र ते या सोहळ्याला गेले नव्हते। आपण अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस असं आम्ही तिघेच जाण्यापेक्षा काही दिवसांनी संपूर्ण मंत्रिमंडळाला घेऊन जाऊ अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच दिली होती। दरम्यान 22 तारखेला राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडल्यानंतर देशभरातील रामभक्त अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेत आहेत। काल असंख्य संख्येनं भाविक दर्शनासाठी आल्यानं चेंगराचेंगरीची सारखी परिस्थितीही उद्भवली होती। काही काळ दर्शनही बंद ठेवण्यात आलं होतं। या एकूण सर्व परिस्थितीनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संतापही व्यक्त केला। तसंच मंदिरात परिसरात मोठी सुरक्षा व्यवस्था तैनातही करण्यात आली आहे। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। ठाणे महापालिकेच्या माध्यमातून प्रदूषण रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत, परंतु तरी देखील शहरातील प्रदूषणाची स्थिती ही वरखाली राहिल्याचं दिसून आले। ठाणे महापालिका हद्दीत मागील वर्षीच्या तुलनेत यंदा देखील वाहनांच्या संख्येत 8 ते 10% वाढ झाल्याचं दिसून आलं। यामध्ये दुचाकींची संख्या ही 70,832 एवढी आहे, तर मागील काही वर्षात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढताना दिसत आहे। त्यानुसार मागील वर्षी 4,652 इलेक्ट्रिक वाहनं घेतली गेलीत। त्यात रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे, विनाकारण हॉर्न वाजवल्यामुळे, बांधकामांची सुरू असलेली कामं, सण उत्सवात मोठ्या आवाजात वाजणारे डीजे आदींमुळे ध्वनी प्रदूषणात वाढ होत असल्याचा निष्कर्ष पर्यावरण अहवालात मांडण्यात आलाय। महापालिकेनं शहरातील 20 चौकांचं सर्वेक्षण केलं असता त्या ठिकाणी ध्वनी प्रदूषणात वाढ झाल्याचं दिसून आले। याशिवाय दीपावली आणि गणेशोत्सवाच्या काळात देखील ध्वनीची तीव्रता ही डेसिबलपेक्षाही अधिक आढळून आली आहे। मात्र मागील वर्षीच्या तुलनेत ध्वनी पातळीत 21% घट झाल्याचं दिसून आले, तर शहरातील शांतता क्षेत्रातही ध्वनी प्रदूषणात कमालीची वाढ झाल्याचं नमूद करण्यात आले।
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसांचे मुंब्रा शहरात शुभेच्छांचे बॅनर फाडल्यानं मनसेच्या पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण करणाऱ्या 4 जणांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मुंब्रा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर फाडल्यानं मनसेच्या एका पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी सिकंदर खान, सय्यद बादशाह, मोहम्मद हसन शेख, जुबैर कुरेशी आणि अदनान शेख यांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीचं चित्रीकरण देखील मारहाण करणाऱ्यांनी समाज माध्यमांवर प्रसारित केले. मारहाण झालेले इरफान सय्यद हे मुंब्रा भागात वास्तव्यास असून ते मनसेचे कळवा मुंब्रा विधानसभा वाहतूक संघटनेचे अध्यक्ष आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांचा वाढदिवस मुंब्रा येथे साजरा करण्यात आला होता. या निमित्तानं मुंब्र्यातील बाहुबली मैदान परिसरात त्यांना शुभेच्छा देण्यासाठी फलक बसवण्यात आले होते. हे फलक अनधिकृत बसवण्यात आल्याचा आरोप करत इरफान सय्यद यांनी ते फाडले होते. मंगळवारी सायंकाळी इरफान सय्यद हे त्यांच्या दुचाकीनं कौसा भागातून प्रवास करत होते. त्यावेळी सिकंदर, सय्यद बादशाह, मोहम्मद शेख, जुबेर आणि अदनान त्या ठिकाणी आले. त्यांनी इरफान यांना एका जागी बंदिस्त जागेत नेलं. नजीब मुल्ला यांचे बॅनर का फाडले असा जाब विचारत त्यांनी इरफान यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसंच या प्रकाराबद्दल माफी मागण्यास सांगितलं. मारहाणीचं चित्रीकरण देखील समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात आलं. मंगळवारी रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान या प्रकारानंतर इरफान यांनी कायदा सुव्यवस्थेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसंच पोलिसांनी गुन्हा दाखल करताना योग्य कलमांअंतर्गत कारवाई केली नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाज आणि खुल्या अप्रवर्गातील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. 23 जानेवारीपासून ठाण्यात सुरू झालेल्या या सर्वेक्षणाची जबाबदारी ठाणे महापालिकेच्या एकूण 2000 कर्मचाऱ्यांवर देण्यात आली आहे. परिणामी घनकचरा, शिक्षण, आरोग्यासह सर्व विभागातील कर्मचारी यात सहभागी असल्यानं पालिका यंत्रणेवर ताण येतानाच शहरातील नागरी कामांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात 5 लाख घरांमध्ये पालिका कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. बुधवारी 1,65,000 घरांचं सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. पालिकेच्या सर्व अत्यावश्यक सेवा बाधित ठेवून सर्वेक्षण करण्यात येत असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. सर्वेक्षणासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना आयोगामार्फत ओळखपत्र देण्यात आली आहेत. तसंच यासाठी खास ॲप तयार करण्यात आला आहे. सर्वेक्षणात एकूण 125 प्रश्न असून केवळ मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील कुटुंबांची माहिती प्रश्नावलीद्वारे भरून घेतली जात आहे. याकरिता अर्धा तास लागत असल्याचंही त्यांनी नमूद केले. ही माहिती मूलभूत, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, आरोग्य विषयक आहे. कुटुंब आरक्षित प्रवर्गातील असल्याची माहिती सर्वेक्षण कर्मचाऱ्याला मिळाल्यानंतर पुढील माहिती घेतली जाणार नाही. सर्वेक्षणाअंती अधिकारी कर्मचाऱ्यांना माहिती देणाऱ्यांची स्वाक्षरी ॲपमध्ये अपलोड करणं आवश्यक आहे. ही माहिती खाजगी स्वरूपाची असल्यानं ती सुरक्षितरित्या ॲपमध्ये जतन केली जात असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. मीरा रोड येथील नयानगर भागात 2 गटांमध्ये हिंसाचार उफाळला होता. या घटनेनंतर ठाणे शहर पोलीस देखील सतर्क झाले असून पोलिसांची समाज माध्यमांवर करडी नजर आहे. समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात पोलिसांनी थेट गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार बुधवारी रात्री मुंब्रा येथील एका 19 वर्षीय मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नयानगर भागात काही दिवसांपूर्वी 2 गटांमध्ये हिंसाचार उफाळला होता. या घटनेनंतर समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश समाजकंटकांकडून प्रसारित केले जात आहेत.
त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. ठाणे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर नयानगर भाग आहे. हा हिंसाचार ठाणे शहरात घडू नये यासाठी ठाणे पोलिसांकडून आता समाज माध्यमांवर लक्ष ठेवलं जात आहे. मुंब्रा येथील एका 19 वर्षीय मुलानं त्याच्या इंस्टाग्राम खात्यावरून धार्मिक तेढ निर्माण करणारा एक संदेश प्रसारित केला होता. याची पडताळणी पोलिसांनी केल्यानंतर त्याला पोलिसांनी आता ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात पोलिसांनीच मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून कलम 295 अ आणि 153 अ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.